तर आमच्या आज वैभवीला बघायला आलेले आहेत पाहुणे. तर पाहुणे आहेत इचलकरंजीचे, म्हणजेच आमच्या आत्यांचा मुलगा प्रथमेश दादा. तर बघूया आजचा कार्यक्रम. तर अशा पद्धतीनं मुलाची धमाकेदार एंट्री झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीला तर मी बोलले की आत्ताचाच मुलगा, पण सॉन्ग तर लावले दो अजनबी. पण तुम्हाला पण माहिती आहे की जर वे नातू म्हणून येणारा आज मुलगा मुलगी बघण्यासाठी आलाय, सो फिलिंग तरी अशी असणारच ना गाईज. तर इथे मुलाचे स्वागत आमचे आजा आजींनी केले आहे. तसेच मुलांचे मम्मी पप्पा, काका काकू, आत्या मामा यांचे पण वेलकम. आमचे काका काकू, मम्मी पप्पा, मुलीचे मामा मामी, आजा आजी, असे भरपूर सारे नातेवाईक आहेत आमच्या घरी. तो सगळेजण वेलकम समारंभ चालू आहे. तुम्ही बघत राहा पुढे, असंच खूप एन्जॉय कराल. बघितली ना धावपळ कशी होते. जसे पाहुण्या पाहुण्यामध्ये लग्न कराल तर अशी धावपळ नक्की होणारच, कारण मुलीकडून कुठला पाहुणा आलाय आणि मुलग्याकडून कुठला पाहुणा आलाय हेच आम्हाला समजत नव्हतं, कोणी कोणाचं स्वागत करायचं. तसंच तर असं बराच वेळ भरपूर जणांचं वेलकम सेशन चालूच होतं. तर इकडे मुलाला घरात घ्यायचं होतं हे आम्ही विसरूनच गेलो होतो. त्यानंतर आम्ही नंतर मुलाची घरामध्ये एंट्री करत आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी आत येऊन बसले. त्यानंतर मुलीला बोलवण्यात आले, तर मुलीची एंट्री होत आहे आता. बिचारी आमची वैभवी थोडी घाबरली होती, कारण बघा ना पुढे किती जण बसलेत. हे फर्स्ट टाइम होतं तिचं, तरी पण आम्ही तिच्याकडून प्रिपरेशन करून घेतलेलं. तशा पद्धतीनं ती बिनधास्त बोलत होती. खूप सारे मज्जा मस्करी चालू होती, कारण ऑलरेडी सगळं काही माहीत असताना पण प्रश्न विचारायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं हे खरंच खूप चॅलेंजिंग होतं. आणि ती वैभवीनं खूप छान पद्धतीनं केलं आणि सगळे हे खूप एन्जॉय करत होते हा मोमेंट. मुलाकडच्यानी वैभवीला जसं आपली रीत असते तशा पद्धतीनं प्रश्नोत्तरं विचारली. मुलालाही आम्ही सुद्धा प्रश्नोत्तरं दिलो. हा प्रश्नोत्तरांचा मजेदार खेळ झाल्यानंतर वैभवीला ओटी घालण्यात आली. तर अशा पद्धतीनं वैभवीला सर्वजण हळद कुंकू लावून ओटी भरून तिला पेढा साखर भरवत होते.
इथे तुम्ही बघत आहे इथे सगळे आमच्या आज्या, आत्या, मामी, काकू, मावशा, बहिणी तिला सगळे पेढे भरवत आहेत. तर इथे आम्ही बहिणी, भाऊ, आत्यांची मुलं सगळे मिळून वैभवीला पेढे भरवत आहोत. वैभवीसोबतच प्रथमेशला पण पेढे बनवणार आहोत. पण वीरेंद्रनं आमच्या प्रथमेशला एक नाही तब्बल 5 पेढ्यांचा एकच पेढा केलाय आणि तो भरवत आहे. चला तरी बघूया. तर इकडे पेढ्यांसोबतच बघण्याचा कार्यक्रम म्हणलं की पोळी आणि चहा तर आलं तर पोळी आणि चहाची पण देवाणघेवाण चालू आहे. तेच ह्या स्थळी याद्या करण्याचे आयोजन केले आहे. तर यादीचा पूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ मी उद्या लवकरच अपलोड करते.
तर तुम्हाला आमची वैभवी आणि प्रथमेशची जोडी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.